नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत। तर मित्रांनो, आज आपण बघा पोलीस भरती 2024 साठी बघा सराव प्रश्न संच घेऊन आलो आहोत। यामध्ये बघा जीकेचे तसेच महत्त्वाचे ज्या काही लेटेस्ट चालू घडामोडी बघा त्या सर्व प्रश्नांचे आपण यामध्ये रिव्हिजन म्हणून पाहणार आहोत। आजचा आपला बघा पाठ असणार आहे 6वा। पहिला प्रश्न आहे बघा, भारताची राज्यघटना खालीलपैकी कोणत्या दिवशी अंमलात आली? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब 26 जानेवारी 1950। तर भारताची राज्यघटना ही बघा 26 जानेवारी 1950 साली अंमलात आली। तर स्वीकृत केव्हा करण्यात आली होती? तर बघा 26 नोव्हेंबर 1949। 26 नोव्हेंबर 1949 साली भारताची राज्यघटना ही स्वीकृत करण्यात आली होती। तर यामध्ये दुसरा एक प्रश्न बनतो बघा, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हटले जाते? तर उत्तर असणार आहे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बघा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते। बघा प्रश्न सर्व महत्त्वाचे आहेत, तरी व्हिडिओ आपण मध्येच थांबवू नये, शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, भारताच्या भूदल प्रमुखास खालीलपैकी काय म्हटले जाते? तर बघा पर्याय अ जनरल। भारताच्या भूदल प्रमुखास जनरल असे म्हटले जाते। तर बघा सध्या जनरल कोण आहेत बघा, तर मनोज पांडे, भूदलाचे प्रमुख मनोज पांडे हे बघा सध्याचे प्रमुख आहेत। त्यानंतर बघा ॲडमिरल कोणास म्हटले जाते? तर बघा नौदल प्रमुखास ॲडमिरल असे म्हटले जाते। तर सध्या ॲडमिरल कोण आहेत? तर बघा आर हरिकुमार हे बघा सध्याचे ॲडमिरल आहेत, म्हणजेच नौदल प्रमुख आहेत। त्यानंतर बघा पर्याय क आहे एअर चीफ मार्शल। तर एअर चीफ मार्शलला बघा हवाईदल प्रमुखास एअर चीफ मार्शल म्हणतात। तर सध्या एअर चीफ मार्शल कोण आहेत? तर विवेकराम चौधरी हे बघा हवाईदल प्रमुख म्हणजेच एअर चीफ मार्शल आहेत। पुन्हा एकदा घेऊया, जनरल कोण आहेत? मनोज पांडे, ॲडमिरल आहेत आर हरिकुमार आणि एअर चीफ मार्शल आहेत विवेकराम चौधरी। तर यामध्ये तुम्हाला एक प्रश्न देतो, तर बघा भारताचे पहिले CDS कोण होते आणि सध्या कोण आहेत? पहिले CDS कोण होते आणि सध्या कोण आहेत? तर या दोन प्रश्नांची उत्तरे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायची आहेत। तिसरा प्रश्न आहे, कुचिपुडी हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? तर पर्याय क आंध्र प्रदेश। कुचिपुडी हा नृत्य प्रकार बघा आंध्र प्रदेश या राज्यातील आहे। तर केरळ राज्यातील नृत्य प्रकार कोणता? तर बघा कथकली हा बघा केरळ राज्यातील नृत्य प्रकार आहे। तर तमिळनाडू राज्यातील भरतनाट्यम हा बघा तमिळनाडू राज्यातील नृत्य प्रकार आहे। कर्नाटक राज्याचा कोणता नृत्य प्रकार आहे? तर यक्षगान हा बघा कर्नाटक राज्यातील नृत्य प्रकार आहे। तर महाराष्ट्रातील कोणता? तर लावणी हा बघा महाराष्ट्रातील नृत्य प्रकार आहे। चौथा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्य सचिव कोण आहेत? तर पर्याय अ नितीन करीर हे बघा महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्य सचिव आहेत। तर बिरेंद्र सराफ कोण आहेत? तर महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत बिरेंद्र सराफ। महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? तर रमेश बैस। आणि देवेंद्र कुमार उपाध्याय कोण आहेत? तर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत देवेंद्र कुमार उपाध्याय। त्यानंतरचा पाचवा प्रश्न आहे, कोराडी औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पर्याय ब नागपूर। तर नागपूर या जिल्ह्यामध्ये बघा कोराडी औष्णिक विद्युत केंद्र हे स्थित आहे। सहावा प्रश्न आहे, भारतात घटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांची नेमणूक कोण करत असतात किंवा कोण करतात? तर पर्याय ड राज्यपाल हे बघा भारतात घटक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची नेमणूक करत असतात। तर बघा महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर रमेश बैस हे बघा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत। सातवा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत? तर पर्याय अ दीपक केसरकर।
दीपक केसरकर हे बघा महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आहेत. शंभूराज देसाई कोण आहेत तर उत्पादन शुल्क मंत्री आहेत आणि तानाजी सावंत आरोग्य मंत्री आहेत. 8वा प्रश्न आहे, चले जाव ही चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती? तर पर्याय ड 1942 साली. तर चले जाव ही चळवळ बघा 1942 साली सुरू झाली होती. तर त्यावेळेला बघा गांधीजींच्या करा किंवा मरा या संदेशाने बघा ती चले जाव चळवळ सुरू झाली होती. 9वा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2023 कोणास प्रदान करण्यात आला? तर बघा पर्याय अ नारायण जाधव. तर नारायण जाधव यांना बघा महाराष्ट्राचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2023 हा बघा प्रदान करण्यात आला आहे. तर रवींद्र शोभने यांना कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला होता? तर विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार हा बघा रवींद्र शोभने यांना प्रदान करण्यात आला होता. तर ते कोणत्याचे अध्यक्ष होते? तर बघा जे काही 97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले बघा अमळनेर या ठिकाणी, तर त्याचे ते अध्यक्ष होते. त्यानंतर पर्याय क आहे शरद पवार. तर शरद पवार यांना बघा पहिला पंजाबराव देशमुख पुरस्कार हा बघा शरद पवार यांना प्रदान करण्यात आला. आणि पर्याय ड आहे अशोक सराफ. तर अशोक सराफ यांना बघा संगीत नाटक अकादमी पुरस्कार तसेच महाराष्ट्र भूषण 2023 साठी अशोक सराफ यांना प्रदान करण्यात आला. 10वा प्रश्न आहे, महाराष्ट्राला एकूण किती किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? तर पर्याय ब 720 किमी. तर महाराष्ट्राला एकूण बघा 720 किमीचा समुद्र किनारा लाभला आहे. तर महाराष्ट्रामध्ये बघा सर्वाधिक समुद्र किनारा कोणत्या जिल्ह्याला लाभला आहे? तर रत्नागिरी या जिल्ह्याला बघा सर्वाधिक समुद्र किनारा हा लाभला आहे. तो किती? तर 237 किमी. 237 किमी एवढा समुद्र किनारा बघा रत्नागिरी या जिल्ह्याला लागला आहे. तर सर्वात कमी समुद्र किनारा कोणत्या जिल्ह्याला लाभला आहे? तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे आहे. यामध्ये बघा हा झाला महाराष्ट्राचा. तर भारतामध्ये सर्वाधिक समुद्र किनारा कोणत्या राज्याला लाभला आहे? तर बघा गुजरात या राज्याला बघा सर्वाधिक समुद्र किनारा हा लाभला आहे. किती? तर 1600 किमी. 11वा प्रश्न आहे, देशातील पहिली राष्ट्रीय सागरी पोलीस प्रशिक्षण संस्था कोठे आहे? तर बघा पर्याय क द्वारका गुजरात या ठिकाणी बघा देशातील पहिली राष्ट्रीय सागरी पोलीस प्रशिक्षण संस्था ही आहे. 12वा प्रश्न आहे, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययाती या मराठी साहित्य कृतीचे लेखक कोण आहेत? तर पर्याय ड वि स खांडेकर, विष्णू सकाराम खांडेकर हे बघा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययाती या प्रसिद्ध साहित्य कृतीचे लेखक आहेत. तर यांना बघा कोणत्या वर्षी ज्ञानपीठ पुरस्कार हा प्राप्त झाला होता? तर 1972ला बघा ययाती या कादंबरीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार हा प्राप्त झाला होता. तर ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पहिली मराठी कादंबरी कोणती आहे? तर ययाती हीच कादंबरी आहे. 13वा प्रश्न आहे, दुधा तुपाचा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यास म्हटले जाते? तर पर्याय क धुळे या जिल्ह्याला बघा दुधा तुपाचा जिल्हा असे म्हटले जाते. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला काय म्हणून ओळखले जाते? तर बघा 52 दरवाजांचे शहर असे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याला म्हटले जाते. अगोदरचे नाव काय होते? तर औरंगाबाद. त्यानंतर पर्याय ब आहे कोल्हापूर. तर कोल्हापूरला बघा कुस्तीपटूंचे शहर किंवा जिल्हा, कुस्तीपटूंचा जिल्हा असे बघा कोल्हापूरला म्हटले जाते. आणि पुणे तर विद्येचे माहेरघर असे बघा पुणे जिल्ह्याला म्हटले जाते. 14वा प्रश्न आहे, भारताला भेट देणारे पहिले अमेरिकन अध्यक्ष कोण होते? तर बघा पर्याय ब आयसेनहॉवर हे बघा भारताला भेट देणारे पहिले अमेरिकन अध्यक्ष होते. सध्याचे अमेरिकेचे अध्यक्ष कोण आहेत? तर जो बायडन. 15वा प्रश्न आहे, एकनाथी भागवत हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? तर बघा पर्याय ब संत एकनाथ. तर संत एकनाथ यांचा हा ग्रंथ आहे बघा एकनाथी भागवत आणि अतिशय प्रसिद्ध हा ग्रंथ आहे. 16वा प्रश्न आहे,
कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा हा आजार होतो? तर पर्याय अजीवनसत्व. तर अजीवनसत्वाच्या अभावामुळे बघा रातांधळेपणा हा आजार होतो. त्यानंतर आता बघा महत्त्वाच्या ज्या काही लेटेस्ट चालू घडामोडी बघा त्या आपण पाहणार आहोत. तर बघा पहिला प्रश्न आहे, WHOच्या अहवालानुसार जगात सर्वाधिक हिपॅटायटिसचे रुग्ण कोणत्या देशात आहेत? तर बघा पर्याय चीन. चीन या देशामध्ये बघा WHOच्या अहवालानुसार जगात सर्वाधिक हिपॅटायटिसचे रुग्ण हे आहेत. तर यामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर बघा दुसरा क्रमांक लागतो. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक मतदारांची संख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा पर्याय पुणे. महाराष्ट्रामध्ये बघा सर्वाधिक मतदारांची संख्या ही पुणे जिल्ह्यामध्ये आहे. किती आहे? तर 82,82,000. 82,82,000 एवढी संख्या बघा मतदारांची आहे पुणे या जिल्ह्यामध्ये. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, भारताची UPI पेमेंट प्रणाली आतापर्यंत किती देशांनी स्वीकारली आहे? तर बघा पर्याय 12. तर भारताची UPI पेमेंट प्रणाली आतापर्यंत 12 देशांनी स्वीकारली आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डाच्या सदस्यपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर पर्याय जगजित पवाडिया यांची आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डाच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे, हुरुन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्सनुसार भारत देश कितव्या स्थानावर आहे? तर पर्याय तिसऱ्या. हुरुन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्सनुसार भारत देश हा तिसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर कोणता देश आहे? तर अमेरिका. पुढचा प्रश्न आहे, आय कॅन कोच पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. तर त्याचे लेखक कोण आहेत? तर बघा पर्याय सिद्धार्थ राजशेखर. तर सिद्धार्थ राजशेखर हे बघा आय कॅन कोच या पुस्तकाचे लेखक आहेत आणि त्याचे नुकतंच प्रकाशन करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न आहे, नवी दिल्ली येथे आयोजित होमिओपॅथिक सेमिनारचे उद्घाटन कोणी केले आहे? तर बघा पर्याय भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बघा नवी दिल्ली येथे आयोजित होमिओपॅथिक सेमिनारचे उद्घाटन केले आहे. शेवटचा प्रश्न आहे, QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 नुसार भारतातील किती विद्यापीठांचा समावेश यामध्ये झाला आहे? तर पर्याय 69. तर QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 नुसार भारतातील बघा 69 विद्यापीठांचा समावेश यामध्ये झाला आहे. तर भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ कोणते आहे? तर JNU विद्यापीठ नवी दिल्ली हे बघा भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे बघा महत्त्वाचे GKचे आणि चालू घडामोडीचे प्रश्न आपण 24 या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत. तरी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. याची PDF तुम्हाला हवी असेल तर मी टेलिग्रामची लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.